जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपलं आजच्या तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि आहे आपली रामपेरी आपल्याला नेपाळमध्ये घेऊन आलेली. तर नेपाळमध्ये आपला 4था दिवस आहे मित्रांनो. तर नेपाळमध्ये पहिल्यांदाच आपल्याला हे फुलं पाहायला भेटलेत. पाहू शकता तुम्ही. आपल्या महाराष्ट्र तिकडं कुठं भेटत नाही असे फुलं पाहण्यासाठी. तर पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे एकदम गुच्छाचे गुच्छ आहेत. हे बघा कसे आहे फुलं, एकदम भारी. मला पाहून एकदम आनंद झाला मित्रांनो. फुलं आजच पाहिलेत मी एवढ्या मोठ्या गुच्छा. केळ तर 80 रुपये डझन, नेपाली 80 रुपये. तर आपले इंडियन झाले 50 रुपये डझन. तर मित्रांनो केळं पाहू शकता, पहाडी केळं आहेत सुंदर प्रकारे. आहे बघा एकदम छान. चला आता केळं खाऊ. पाहू शकता तुम्ही नेपाळची घाटी किती डेंजर मध्ये. या साईडनं आपण आलेलो आहे. तर मित्रांनो पाहू शकता एकदम डेंजर मध्ये अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. तर आता सायकल दे धक्का करतच चाललेलो आहे आपण. पूर्ण चढाचा रोड आहे. आता 20 किलोमीटर पूर्ण चढ आहे. दे धक्का दे धक्का. हर महादेव, जय श्रीराम, राधे राधे. ट्रिगर पे ऐसा उंगली रखने का और ऐसा ऐसे दबाने का, बूम. तर आज आहे आपलं जेवण बनायचं एकदम मस्तपैकी. खिचडी भात बनवणार आहे. तर चलो अभी बनाएंगे खिचड़ी. तो ये है ते. बस स्टॉप कर. पहिल्यांदा आता कांदा परतून घेतलेला आहे. तर पाहू शकता कांदा परतायचं काम चालू आहे अशा प्रकारे. आणि आपला स्टोव आहे छोटासा 2 किलोचा. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मिरची, टमाटर, कांदा सगळं टाकलेलं आहे. जिरे मसाला बिसाला पुरा डाल टाकलेला आहे. याच्यामध्ये आता बटाटे टाकणार आहे. थोडं सोयाबीन टाकलेली आहे. तर आता वरून डाळ टाक रे. मिक्स करून घेतलंय. बस.